सो गाईज नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे भरपूर दिवसानंतर आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. गाईज एवढे दिवस झाले मी ब्लॉग काय काढत नाही, नुसता शॉर्ट व्हिडिओ टाकतो यूट्यूब चॅनलवरती आपल्या. आणि तुम्ही आपल्या शॉर्ट व्हिडिओला पण भरपूर म्हणजे भरपूर प्रेम देत आहे, त्यासाठी सर्वांचे धन्यवाद. आणि गाईज होलीच्या नंतर आज मी ब्लॉग शूट करतो आहे. आणि का माहिती आहे का गाईज, कारण आता डेली ब्लॉग टाकत नाही मी, तर बोललो कधी काय स्पेशल ऑकेजन असेल, कुठे गेलो तरच टाकेल. भरपूर वेळा गेलो, कुठे मुंबईला गेलो, इकडे तिकडे गेलो, पण काय ब्लॉग शूट केला नाही मी. तर बोललो आज ब्लॉग शूट करूया, कारण आज जाणार आहे मी आई माऊलीच्या भेटीला. तुम्ही थंबनेल बघितला असेल आता ब्लॉगचा. आई माऊलीच्या भेटीला चाललो आहे. आणि आज आहे 16 तारीख मार्चची, सोमवार आहे. तर अचानक प्लॅन कसा काय झाला माहिती आहे का, आपला रचित भाऊ आहे, तर रचित भाऊच्या मुलाचे केस काढायचे आहेत, तर केस घेऊन चाललो आहे एकविरेला. तर भाऊ बोललं का चला, बोलते तुम्ही लोक असल्याशिवाय मजा येणार नाही, बोलते माझे मित्र मला पाहिजेत. तर आता आम्ही पण त्यासाठी जाणार आहे. तर आपल्याबरोबर आज असणार आहे आपला मयूर भाऊ, हर्ष भाऊ, मयूरचा भाऊ आपला अक्षय दादा आणि मी. तर आम्ही एकत्र जाणार आणि बाकीचे रचितची फॅमिली वगैरे असणार आहे. तर वस्तीसाठी चाललो आहे एकविरेला आणि भरपूर टायमानंतर आई माऊलीच्या भेटीला जाणार आहे. तर आई माऊलीचा भेट घेऊ, दर्शन घेऊ, चांगला आशीर्वाद घेऊ आई माऊलीचा. आणि ना गाईज आज अजून एक आहे, म्हणजे आज आमच्या पप्पांचा 6वा महिन्याचा श्राद्ध आहे. म्हणजे पप्पांना जाऊन आज 6 महिने झाले, तर आज 6व्या महिन्याचं जेवण पण आहे. तर आता सकाळी उठून मी सर्व तयारी केली की गरजेचं सामान लागतं, म्हणजे जे काही लागतं महिन्याच्या श्राद्धासाठी ते सर्व आणलं. आणि आता फ्रेश झालो आहे, तर आंघोळ बिंघोळ करून आता ब्लॉग शूट करते. तर बोललो की पहिले जे जेवण वगैरे असेल, जे काय कार्यक्रम आहे ते आटपतो, त्याच्यानंतर मग आम्ही लोक 2 ते 3 वाजता निघणार आहे आई माऊलीच्या भेटीला जाण्यासाठी. तर गाईज कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर 2 दिवसाचा कंबाईन ब्लॉग असेल हा. थोडं काय तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. आणि जसे शॉर्टला प्रेम दिलं, शॉर्ट व्हिडिओला आपल्या सर्व, तसंच आता ब्लॉगला पण प्रेम देत जावा, कारण आपले व्ह्यू थोडे कमी झालेत. मध्ये माझी गॅप झाली 2-3 महिने, त्याच्यामुळं पप्पा ऑफ झाले तेव्हा. तर चला गाईज कंटिन्यू राहता ब्लॉगमध्ये या. पण कपडे वगैरे सर्व भरून ठेवलेत मी. आणि हे आता काय हे थोडं इग्नोर करा, कारण हे काय पसारा वगैरे आटपलं नाही. मी आंघोळ बिंघोळ केली बोलल्यावरती नाश्ता बिष्टा करू जरा सकाळचा. चला तर गाईज उपमा आहे नाश्त्याला, तर उपमा खाऊन घेतो आता. तर गाईज मयूर भाऊ, त्यांची मम्मी आणि आपला मुंडी बदमाश पण आलेला आहे घरी. आता त्यांच्याबरोबर बोलत बसलेलो. आता मयूर भावाला, आपला हर्ष भावाला आई वगैरे आले. नंतर आम्ही गप्पा मारत झाला जेवायला बसलो. आणि तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवायचंच विसरलो. तर आता काय नाही झालं, चला जेवून. आणि बघा बॅग बिग भरले, आपला भाऊ आलेला खाली. आता त्यांच्याबरोबर गाडीत बसूनच जातो, परत माझी गाडी घ्यायची गरज नाही. मग तिथूनच आपण निघूया, डायरेक्ट जाऊ आई माऊलीच्या भेटीला. तर चलो राहता परत कंटिन्यू ब्लॉगमध्ये. चला दाखवेल आता तुम्हाला पुढचा कसा काय जर्नी आपली ती. या नाही ते आता होल एसी लावल्या बघ, एक नंबर लागतो. आपला मयूर भाऊ ते लोक कपडे आणायला गेलेत, म्हणजे कपडे भरायला गेलेत. तोपर्यंत आता आम्ही बोललो गाडीचा पेट्रोल फुल करून घेऊया. मी एवढी आहे बघा, पायनॅपल सोडा घेतलाय, एक गोड पान घेतलाय आपल्या बिपिन बाईच्या इथून. आणि आता थोडाच वेळात आपण निघणार आहे. तर बघा गाडी बिडी सगळं पेट्रोल फुल करून घेतलेलं आहे आम्ही. चलो आम्ही सांगा आम्हाला गाडी धुवायला थांबलेलो तेवढंच बघा आपला रचित भाऊ आला आहे. आणि रचित भाऊच्याच मुलाची केस घेऊन जायचं आहे. तर आता गाडीमध्ये थोडासा सामान वगैरे टाकायचा आहे, तो टाकून घेऊ आणि मग निघूया जायला आपण. गाईज आता आम्ही निघालेलो आहे लंडनला जायला. 2 वाजता निघणार होतो, 2चे झाले 4:15. तर आता असती जाऊ, आपल्याला काय घाई नाही आहे. जाऊन तिकडं पण काय मजाच करायची आहे.
तर चला आता तुम्हाला रस्त्यातले थोडेफार काय नजारे असतील ते दाखवतो. तर उद्या आपण सकाळी आई माऊलीचं दर्शन घेणार आहे. तर आज आपण असंच मजा मौज मस्ती करणार आहे. तर चलो गाईज या. जसं आपलं मॅन्डेटरी असतं कुठं पण जायच्या आधी कॉफी घेणं नाहीतर काहीतरी खाणं. आता इथूनच गाडीमध्ये खायला घेतोय आम्ही. नंतर मग पुढं फूड मॉललाच डायरेक्ट गाडी थांबवायची. तर बघा कॉफी घेतली. आता चला. मंडळी आता आलेली आहे एक्सप्रेस वेच्या फूड मॉलला. मॅकडीमध्ये आलो आहे आता मी. काहीतरी खातो त्याच्यानंतर मग आपण पुढे जायचं आहे. चला. मॅकडी सोडायची नाही कुठं पण गेलं तरी. खायला घेतलं मजबूत. अर्धा खाऊन पण झाले बाईचा आपल्या. तर बघा आता खाऊन लगेच पटापट निघू. यांचा जीव चालला अजून मॅच बघायला. झालेत बघा टाईम असा झालेला आहे. खाऊन लगेच आपण जाऊ पुढे. चला बस रे चल. जरा फोटो उडवतो जरा आम्ही. हे बघा असे भाऊ आपला एक फोटो काढतोय. चला पहिले फोटो काढून घेऊ दे. झाला आता फोटो काढून. तर आता आपल्या मार्गाला चला पुढं बरोबर ना. घाटात थोडीफार ट्रॅफिक लागली. आता चाललो असती आता पुढे ट्रॅफिकमधून. आणि टाईम झाला आता भरपूरच आहे बघा. ट्रॅफिकमुळं वाट लागली. आता भैरीदेवाला भेटायला आलो आणि भैरीदेवाचं दर्शन घेण्यासाठी आलो. तर चला एकविराईचा माहेरघर आहे हा. तर इथे एकविराईचा बंधू भैरीदेवाचं दर्शन घेऊ. त्याच्यानंतर मग आपल्या कारल्याला जाऊ. आपले भाऊ लोक सर्व गाडी लावले आता बाजूला आम्ही. आणि पहिले भैरीदेवाशी चालले. तर काय बघा भैरीदेवाचं मंदिर आहे हा. एकविराईचा बंधू आणि आपला रचित भाऊ पण आलेला आहे बाबूला घेऊन. आता चाललो आम्ही पण. आता इथूनच ना 2 गावठी कोंबडे घेते. उद्या जाऊ वरती मानपानासाठी दाखवायचेत म्हणून. तर प्युअर गावठी कोंबडे इथंच भेटतील. कारण दुसरीकडे प्युअर गावरान भेटणं मुश्किल आहे. ते मिक्स असतात म्हणून. तर बघा आता या आईकडून घेतले 2 कोंबडे. आले पायथ्याशी माहेर घराशी दर्शन घेऊन कारला गेटवर जरा फोटो काढले. आता पायथ्याशी आले दर्शन घेण्यासाठी. त्याच्यानंतरच मग बंगल्यावर जाणार आहे. तर चला आता आई माऊलीचं दर्शन घेऊ मग जाऊ. या आता दर्शन पायथ्याशी. आता डायरेक्ट बंगल्यावर. चलो. जाम टाईम झाला ट्रॅफिकमुळं. बघा 4ला निघलेलो. थांबत आम्ही आलो. 8 वाजले आम्हाला. थांबत आलो आम्ही. ना कोंबडं गाडीमध्ये असेच सोडून दिलेत. कोंबड्यांनी आतमध्ये त्यांचा कोंबड्यांनी त्यांचा साईन पण दिले खाली. हे बघा दिसतंय का. थांब रे बाबा पाय बी द्यायचं त्याच्यावरती. मी
चला आता आता पोचलोय बंगल्यावरती आहे बघा. तुम्ही पण हो मी काय बोलतो आता चलो जाऊ आता आतमध्ये. कोको 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 वरती चल चल वरती चल. बघा गाईच कसा चला ते खाली जाऊ. गाईज बघा उद्याचं जवळची तयारी चालू केली, सजावट करायला चालू घेतले बघा. त्यांनी आग लावायला घेतले. हे मोठा आग लावे आहे. मी काय बोलतो आता बोलणार होतो काहीतरी. पेपर टाकेन आपलं रच्चित भाई बघा कसा CCP बनवायला घेतलंय पोरांना खाण्यासाठी. आता CCP बनवत घेतलं यांनी आणि आम्ही बाहेर जेवण बनवत घेतलं आहे. ते बघा चुलीवरचं जेवण बनवायला स्टार्ट केलं आहे आता आम्ही. आणि हा हेल्पर आहे माझा, तर घेतो जेवण बनवून. या एक साईडला चुलीवर नॉनव्हेज जेवण शिजायला ठेवलं आहे आणि माझा सोमवार असल्यामुळे आता जेवण घेतो मी व्हेज जेवणाने. तर या जेवायला काय बघा हे घरूनच आणलेलं जेवण आहे. आपलं ध्रुव भाऊचा बड्डे पण आहे, तर बड्डे घेतलाय साजरा करायला, केक कट करायला. आता जुगाराचा डाव बसला आणि हा का आता सकाळपर्यंत उठणार नाही काहीच. तर चला आता भेटूया आपण सकाळी. आता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही अजूनपर्यंत झोपलेलो नाही आहे. रात्रभर पत्ते खेळत होतो, टाइमपास करत बसलो होतो आणि यांचा बघा अजून पण गोंगाट चालू आहे. तर आता चाललो आहे आंघोळीला. तर आता आंघोळ करून मस्त फ्रेश वगैरे हो आणि जाऊया सकाळी आई माऊलीच्या दर्शनासाठी. तर सकाळचा जो अभिषेक असतो 5 वाजता असतो, त्याच्यानंतर जी आरती होते, तर आपण चाललो आहे त्यासाठीच सकाळच्या मंगळवारच्या आरतीसाठी. तर गाईज चला आता फ्रेश होतो आणि मग तुम्हाला मी भेटतो. या चला. कपडे बिपडे घालून आंघोळ बिंघोळ करून रेडी झालेलो आहे. आणि गाईज आपल्या इथं एवढा गरम होतं दिवसभर. रात्री लोणावळ्यामध्ये अशी थंडी आहे ना, खतरनाक ओली थंडी आहे. जाम म्हणजे जाम बेकार थंडी वाजायला लागली. सकाळी नाही रात्री पण थंडी वाजत होती. फॉग झाला आहे. 5:45 झाले. आता चाललो आता वरती. अर्धी आपली पब्लिक गेलेली आहे. आता बाबू, रचित भाई, वहिनी वगैरे आम्ही सगळे एकत्र निघणार आहे जाण्यासाठी. एकदम मस्त वातावरण, असा शांत सकाळचा पहाटेचा. पूर्ण फॉग आहे बाहेर पण इकडं पण. आता निघालो आहे आम्ही वरती आई माऊलीच्या दर्शनासाठी जायला. आणि थंडी आहे त्यासाठी गाडीमध्ये हीटर लावून बसलो आहे. तर आता बाबूचे अंघोळ घालवते म्हणून थांबलो होतो. आता बाबू रेडी होतोय लगेचच. मग चला जाऊ आपण. हे या बघ, हे काय जाऊन दे. काय No, don't be. काय आता पायथ्याशी आलेलो आहे. आतमध्ये आलो दे ना त्याला.
बाबूला घेऊन आलो दोन्ही इकडं बघ. बारकीला घेऊन चढलो वरती आम्ही. मध्ये खांद्यावर घेतला, मध्ये चालत. आता फायनली आलो आहे वरती गडावरती, कारले गडावरती. दम लागलाय फिट. घरातून यायला सोडत नाही. हे बघा आई माऊलीचं मंदिर समोरच आहे आणि गर्दी काय नाही, फक्त 1-2च फॅमिली दिसल्या जावळ करायला आल्यात सगळे, त्यांचीच पब्लिक ही. तर आता सकाळचा दर्शन घेऊ आई माऊलीचं. चला पहिलं दर्शन घेऊ, मग बाकीचं सगळं फोटोशूट टाइमपास वगैरे करूया. हे बघा 2 जाई मला इकडे हा. तर काय आता चाललो आम्ही बाबूजी केस काढायला. बाबू आता केस काय काय गॉगल दाढी खेच. नको 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 नको. तस्मै रचित मानवी तसं इकडे आपलं देवाच्या दारात वाजवा. वाजवा व्हिडिओ वगैरे घ्यायची तुमची. बाप्पाच्या नावाने वाजवा. तसमे दर ही पकड बाळा पकड. हा वाजव. ही रिबिन काढ. रिबिन तसमे आणि बाळा दर्शनाला आई सुखी ठेवतो त्याला एक महिना आई. वरती जातो डोंगरावर. अरे का बैलगाडा शर्तीला आले का काय? तर
गाईज बघा आता बाबूची केस पण काढून झाले, मानपण पण दाखवून झालेलं आहे. तर आता आम्ही चाललोय परत खाली, कारण आता रचितबाईचा फोन येतोय, बोलतो की आता उद्याचं बोलते, आता परत जेव्हा बिवायची तयारी करायची, मटण बिटन आणायला जायचं आहे. त्याच्यानंतर अजून पण कामं आहे थोडीफार. तर चलो. आणि आमचं बघा काय बोलायचं, आम्ही न झोपता पण किती एकदम फ्रेश आहे. हां फुल मजा मुंडी बदमाशला लागली होती भूक, तर आता नाश्ता करायला आलो आहे बघा सगळेजण आम्ही पण. आणि मी घेतले कॉफी, कारण माझा उपवास आहे आज मंगळवारचा. तर कॉफी पण पिऊन घेतो, नाश्ता पण करून घेतो आणि मग खाली जाऊया आपण. बंगल्यावरती ना चिक्कूचा ना आंब्याचा आवलाचा वगैरे झाडं आहेत. तर बघा कसे आंबे लागलेत बारीक बारीक, आता ते होतील मोठे थोड्या दिवसांनी. आणि बघा चिक्कू तर एकदम मस्त साईजचे झालेत बघा, झाड भरलं अख्खा चिकूनी, पण थोडे कडक येते, पिकले नाहीत ते अजून. हे बघा चिक्कू. आणि अशाच प्रकारे भरपूर प्रकारचे झाडं पण आहेत इथे, हे बघा. आणि हा असा बंगला. आज पण आम्हालाच भेटलेला आहे कॉन्ट्रॅक्ट जेवण बनवायचा. एके साईडला मटण ठेवलेलं आहे ना, एके साईडला गावठी कोंबडा ठेवला आहे, भात बीत बनवून झालेला आहे. तर आता हे झाल्यावर जेवू सगळे. माझा तो उपास आहे बघा, मी खाल्ले वेफर. तर आता सगळे जेवतील, जेवल्यानंतर मग घरी जायची तयारी गाईस. तर चला. तुझ्या पूर्ण दिवस टाइमपास केला, निघणार होतो आम्ही दुपारी 2-3 वाजता. वाजले आता संध्याकाळचे 6:30. तर आता निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. तर आता अर्धी आपली पब्लिक गेली, फक्त पोरं परत राहिले, ती पण पत्ती खेळत बसलेत म्हणून थांबलेले. तर आता घरी जायची तयारी चालली, गाडीत बॅगा बिगा सगळ्या टाकलेल्या आहेत. तर आम्ही जाऊ, अर्धी गेली, नंतर मग हे लोक बाकीचे पोरं आहेत ते निघतील. तर गाईच मग असा जो आपला व्लॉग होता आईमौलीच्या भेटीचा, आणि आपला जो रचितबाईच्या बाबूचा जो जावळाचा कार्यक्रम होता केस काढायचा, तर त्याचा व्लॉग अशा प्रकारे आपण करूया इथेच एंड, कारण मोठा ब्लॉग बनेल. आणि आता काय परतीचा प्रवासी, तर काय दाखवणार तुम्हाला त्याच्यामध्ये पण जास्त. तर चला काहीच, ब्लॉग आवडला असेल ब्लॉगला करा लाईक, कमेंट, जास्तीत जास्त शेअर, आणि जे नवीन असेल चॅनलवर सबस्क्राईब करा गाईज. चला बाय बाय, जय श्रीराम.